राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत चंदगड तालुक्यात 13,551 बालकांचे लसीकरण. दुर्गम भागासह 172 केंद्रांवर राबवण्यात आली प्रभावी मोहीम. 413 अधिकारी कर्मचारी, आशा आणि अंगणवाडी सेविकांचे परिश्रम. 92% उद्दिष्ट पूर्ण. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत चंदगड तालुक्यामध्ये रविवारी 0 ते 5 वर्ष वयोगटातील 13,551 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. तालुक्यातील 14,785 बालकांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. यापैकी 92% उद्दिष्ट पूर्ण करण्यात आरोग्य विभागाला यश आलं. डोंगराळ, दुर्गम आणि सीमावर्ती चंदगड तालुक्यात हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आरोग्य विभागाने केलेलं नियोजन आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेलं परिश्रम विशेष उल्लेखनीय ठरलं. पोलिओ हा लहान मुलांना कायमचं अपंगत्व आणणारा गंभीर विषाणूजन्य आजार असून त्यावरील प्रतिबंधात्मक लसीकरण हेच सर्वात प्रभावी संरक्षण मानलं जातं. देशाचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी प्रत्येक राष्ट्रीय मोहिमेत एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये या उद्देशाने तालुकाभर व्यापक जनजागृती आणि सूक्ष्म नियोजन करण्यात आलं. तालुक्यातील 172 लसीकरण केंद्रांवर सकाळपासून सायंकाळपर्यंत मोहीम राबवण्यात आली. यासाठी 413 अधिकारी, कर्मचारी, आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका कार्यरत होत्या. मोहिमेच्या देखरेखीसाठी 33 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तालुका आरोग्य अधिकारी BD सोमजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. प्रत्येक लाभार्थी बालकांपर्यंत पोलिओची लस पोहोचावी यासाठी संपूर्ण यंत्रणेमध्ये प्रभावी समन्वय साधण्यात आला. तालुक्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीचे सभापती विलास नाईक आणि उपसभापती संज्योती मळवीकर यांनीही विशेष सहकार्य केलं. प्रवासी आणि स्थलांतरित मजुरांच्या बालकांसाठी शिनोळी फाटा, पाटणे फाटा, हलकर्णी फाटा, चंदगड बसस्थानक, चंदगड फाटा, कोवाड बसस्थानक, तुडीये बसस्थानक, अडकूर बसस्थानक आणि मोटणवाडी फाटा आदी ठिकाणी विशेष लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यामुळे नियमित गावाबाहेर असणाऱ्या बालकांनाही पोलिओ लसीचा लाभ मिळाला. चंदगड तालुक्यातील दुर्गम वाड्या वस्त्यांपर्यंत प्रतिकूल परिस्थितीत पोहोचून आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांनी लसीकरणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे या संपूर्ण यंत्रणेच्या कार्याचं सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. दरम्यान लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी पुढील काही दिवस घरोघरी जाऊन विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. प्रत्येक बालक सुरक्षित, प्रत्येक बालक पोलिओमुक्त हा संदेश देत चंदगड तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.